नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. बघा इथं काय म्हटलंय, एक्स अग्निवीरांना SSC GD मध्ये 50% आरक्षण. म्हणजे जो विद्यार्थी पर्टिक्युलर SSC GDचा अभ्यास करत होता त्याच्यासाठी फक्त इथं आता धोका आहे. धोका म्हणजे काय बघा, कारण ह्या SSC GDच्या 50% जागा कोण घेणार, हे अग्निवीर घेणार, जे रिटायर्ड अग्निवीर म्हणजे कोण बघा. अग्निवीरांची भरती 2022 मध्ये चालू झाली, ते 4 वर्षांसाठी, म्हणजे 2026 मध्ये त्यांची पहिली बॅच बाहेर पडणार. आता बाहेर पडल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच काय सांगितलेलं होतं, 25% अग्निवीर फक्त परमनंट होणार. मग बाकीचं 75% बाहेर पडलेल्यांनी काय करायचं, तर त्याच्यासाठी गृह मंत्रालयानं सांगितलेलं आहे की 50% जागा ज्या SSC GD अंतर्गत जे फोर्सेस असतात, जसं की CISF असेल, SSB असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल, तर तुमचं BSF असेल, ह्यांच्यामध्ये त्यांना काय मिळणार, नोकरी मिळणार. त्यांना कुठलीही परीक्षा द्यायची गरज नाही, कुठलंही फिजिकल नाही, कुठलंही मेडिकल नाही, आणि त्यांना वयामध्ये 3 वर्षाची सुद्धा सूट आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, हे गृह मंत्रालयानं काढलेलं एक नोटिफिकेशन आहे त्यांचं हे. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, सेवानिवृत्त अग्निवीरों के लिए आरक्षण, त्यांच्यासाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे. जे पण रिटायर्ड अग्निवीर होणार आहेत 75%, आता 2026ला त्यांची पहिली बॅच बाहेर पडणार आहे. मग आता ती बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी आरक्षण, त्यांना कुठलीही परीक्षा नाही, त्यांना कुठलंही मेडिकल नाही, त्यांना कुठलंही फिजिकल नाही. आता इथं म्हटलेलं आहे बघा, सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस बलों और आसाम रायफल्स, सशस्त्र पोलीस बलों म्हणजे तेच जे CISF आहे, CRPF आहे, तुमचं BSF आहे, ITBP आहे, याला काय म्हणतात, सशस्त्र पोलीस बल. आणि आसाम राइफल्स में कांस्टेबल जनरल ड्यूटी राइफलमैन के पदों की भर्ती में पूर्व अग्निवीरों की एक नई श्रेणी बनाई है. यांच्यासाठी एक नवीन श्रेणी बनवलेली आहे. आणि इथं खाली पहिला पॉईंट काय दिला आहे बघा, रिक्तियों में 50% का आरक्षण, 50%चं रिझर्वेशन त्यांना ठेवलेलं आहे. बघा आता जर SSC GDच्या अंतर्गत तुम्हाला काय बघा 60,000 जागा खाली असतील, किती 60,000, तर त्यातल्या 50% म्हणजे 50% जागा कोण घेणार, 50% जागा हे जे आता एक्स रिटायर्ड अग्निवीर आहेत ते घेणार. मग तुमच्यासाठी फक्त जो विद्यार्थी SSC GDचा अभ्यास करतोय त्याच्यासाठी फक्त 30,000 जागाच तुम्हाला बघा ओपन होणार. म्हणजे 2027ची जी भरती येणार त्याच्यामध्ये जागा तुम्हाला कमी बघायला मिळणार, कारण निम्म्या जागा हे अग्निवीरच भरून घेणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं पुढं पॉईंट काय दिला आहे बघा, निर्धारित अधिकतम आयु सीमा में 3 वर्ष की छूट. इसके अतिरिक्त पूर्व अग्निवीरों की प्रथम बैच के उम्मीदवारों को निर्धारित अधिकतम आयु सीमा से परे 5 वर्ष की आयु में छूट दी जाएगी. ह्याचा अर्थ काय तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. जे पण अग्निवीरांची पहिली भरती बाहेर पडणार आता 2026ला, ती बाहेर पडल्यानंतर पोरं त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. बाकी ह्याच्या पुढे बाहेर पडणार म्हणजे 2027ला बाहेर पडणार, 2028ला बाहेर पडणार, 2029ला, त्यांच्यासाठी मात्र 3 वर्षांची सूट आहे. परंतु आता हे पहिल्या बॅचची जी पोरं बाहेर पडणार त्यांच्यासाठी 5 वर्षांची सूट दिली आहे. कुठं इथं कशासाठी सूट, म्हणजे आता बघा SSC GDचं फॉर्म भरण्यासाठी ओपनला किती 18 ते 23 वर्ष लागते, त्या 23 वरती किती वर्षाची सूट, प्रथम बॅचला पहिल्या बॅचला 5 वर्षाची सूट, आणि इतर तिथनं पुढं म्हणजे 2027, 28, 29 असं पुढं त्यांच्यासाठी फक्त 3 वर्षांची सूट. अप्पर एज लिमिट म्हणजे 23 वर्षाच्या पुढं 3 वर्ष. त्यानंतर इथं बघा काय पॉईंट दिला आहे, शारीरिक मानक परीक्षा, शारीरिक दक्षता परीक्षण और लिखित परीक्षा से छूट, म्हणजे तिथं होणार त्यांच्या नाहीत. याचा अर्थ तुम्हाला एवढं क्लिअर कळालं की SSC GDच्या काय बघा 50% जागा हे अग्निवीर घेणार, त्यांच्यामध्ये अग्निवीर परमनंट करणार. मग तुमच्यासाठी फक्त किती 50% जागा निघणार. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं आहे, जर 60,000 जागा भरायच्या असतील तर त्यातल्या 30,000 जागा ऑलरेडी त्या अग्निवीरांसाठी भरलेल्या असणार. तुम्हासाठी किती फक्त ओपन होणार, तर 30,000च जागा ओपन होणार. हे कळालं तुम्हाला, क्लिअरली झालं. आता मग तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला जादा अभ्यास करायला पाहिजे. जे कोण SSC GDचा काय बघा पर्टिक्युलरली परीक्षा फॉर्म देते त्याच्यासाठी जादा अभ्यास करायला पाहिजे. हेच ह्याचं काय बघा सोल्युशन आहे. तुम्हाला जर समजलं असेल हे बघा, तर आपण इथं थांबूया. चला.